अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा शहरातील इंदिरानगर परिसरातील रहिवाशांचा नगर विकास खात्यामार्फत घरकुलाचा प्रश्न सोडवू असं आश्वासन माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे यांनी दिलंय। गेल्या 7.5 वर्षात केलेल्या विकास कामांमुळे मंगळवारी होणाऱ्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखालील शिवसेनेच्या पॅनलचे नगराध्यक्ष पदासह सर्व 22 उमेदवारांना विजयी करा। आगामी 5 वर्षात उपमुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून शहर विकासातून जिल्ह्यात नावलौकिक वाढवू तसेच श्रीगोंदा शहरातील इंदिरानगर वसाहत मधील रहिवाशांना नगर विकास खात्यामार्फत घरकुलाचा प्रश्न मार्गी लावू असं आश्वासन माजी नगराध्यक्ष श्रीगोंदा मनोहर पोटे यांनी दिलंय। पोटे म्हणाले, मुंबई महानगरपालिकेच्या कंत्राटी कामगारांना कायम करण्याचा निर्णय नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलाय। त्याच धर्तीवर नगर परिषद कंत्राटी कामगारांनाही कायम करण्याबाबत आपण पुढाकार घेणार असून श्रीगोंदा शहरात सर्व सोयीसुविधा उपलब्ध असणाऱ्या रुग्णालय देखील एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून उभारणार आहे। तर लाडकी बहीण योजना एकनाथ शिंदे यांच्या काळात सुरू झाली, ती आजही चालू आहे। अनेक लोकहिताचे निर्णय शिंदे यांनी घेतले, त्यांच्या माध्यमातून श्रीगोंद्याचा निश्चितच विकास होईल। आपण सर्व प्रभागात रस्ते केले, अरुंद रस्ता होता तेथे पेविंग ब्लॉक बसवले, बाजारात ओटे आणि शेड तसेच दिवे बसवले, बगीचे ओपन स्पेस डेव्हलपमेंट केले, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे स्मारक तसेच क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले स्मारक उभारलं, ईदगाह मैदान विकास आदी कामे केली आहे। जनतेनं शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना विजयी करावं असं आवाहन पोटे यांनी केलं। प्रतिनिधी मुश्ताक पठाण। नमस्कार। या ठिकाणी श्रीगोंदा नगरपालिका परिषदेचं इलेक्शन शेवटच्या टप्प्यामध्ये सुरू आहे। या ठिकाणी श्रीगोंदा नगर परिषदेमध्ये माननीय आमदार एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही श्रीगोंदा शहरामध्ये शिवसेनेचा सेपरेट असा पॅनल तयार केलेला आहे। या ठिकाणी गेली 7-8 वर्ष काम करत असताना बरेचसे प्रश्न श्रीगोंदा शहरातील या ठिकाणी नगरपालिकेच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न केला। या ठिकाणी अण्णाभाऊ साठे सर्कल असन, महात्मा फुले सर्कल असन, या ठिकाणी आंबेडकर भुवन असेल, या ठिकाणी बाजार तळावरील ओट्यांचा विषय असेल, या ठिकाणी आपण पाहिलं तर मेहता गार्डन असेल, असे बरेचसे प्रश्न आपण सार्वजनिक समस्या या ठिकाणी अंत्यविधीच्या ठिकाणी त्या ठिकाणी बैठक व्यवस्था तिथे एक चांगलं काम करण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे। गेल्या पंचवार्षिकमध्ये थोडंसं कोरोनाच्या कालावधीमुळं किंवा अविश्वासाचं जे काही राजकारण श्रीगोंदा नगरपालिकेमध्ये झालं त्याच्यामुळं थोडंसं विकासाला काही ठिकाणी अडचणी निर्माण झाल्या, परंतु मी आपल्या चॅनलच्या मार्फत या ठिकाणी सर्व जनतेला आवाहन करेन की आपण उद्याच्या कालावधीमध्ये शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या ठिकाणी शिवसेनेचं पॅनल नगराध्यक्षपदाचे उमेदवार व बहुमत आपण दिल्यास निश्चितपणे श्रीगोंदा शहराचा कायापालट करण्याचं काम आम्ही सर्व नवीन उमेदवार आणि नगराध्यक्ष मिळून करू। शिंदे साहेबांचं गेल्या 2 वर्षातलं काम, लाडकी बहीण योजना असेल, त्यांनी बऱ्याचशा योजना या ठिकाणी राज्यासाठी आणल्या, चांगल्या पद्धतीने त्या योजना आजही चालू आहेत आणि उद्याच्या कालावधीमध्ये सुद्धा शिंदे साहेब आपल्याला ताकद देऊन या ठिकाणी आपले शहरातील प्रश्न सोडवण्यासाठी खंबीरपणे आपल्या पाठीशी उभे राहतील हा विश्वास आम्हाला आहे। त्यामुळे या ठिकाणी मी आपल्या जनतेला सर्वांना आवाहन करतो की उद्याच्या कालावधीमध्ये आपण बहुमताने या ठिकाणी आमचा शिवसेनेचा पॅनल निवडून द्यावा। उद्याच्या कालावधीमध्ये काम करत असताना आपण जर पाहिलं तर इंदिरानगरमधील या ठिकाणी त्या रहिवाशांचा एक 7-12चा प्रश्न आहे। त्यांचे उतार त्यांना त्यांच्या शासकीय जागेमध्ये त्यांना घरकुलं देऊन तो एक प्रश्न आपल्याला या ठिकाणी नगरविकासच्या माध्यमातून या ठिकाणी मार्गी लावता येईल। या ठिकाणी नगरपालिकेमध्ये बरेचसे कर्मचारी या ठिकाणी मासिक बेसिसवर काम करतात, त्यांना परमनंट करण्यासंदर्भात शिंदे साहेबांनी या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेमध्ये एक निर्णय घेतला की जेवढे ठेकेदारीवर काम करत होते कर्मचारी ते सर्व कर्मचारी त्यांनी त्या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये कायमस्वरूपी करून घेण्याचा निर्णय या ठिकाणी शिंदे साहेबांनी घेतला। असे बरेचसे प्रश्न आपल्याला शिंदे साहेबांच्या माध्यमातून सोडवायचे, त्यामुळे आपण सर्वांनी या ठिकाणी
शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली केलेल्या पॅनलला साथ द्यावी ही नम्र विनंती. कालावधीमध्ये या ठिकाणी आपल्याला शिंदे साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी श्रीगोंदा शहरासाठी सुसज्ज असं ग्रामीण रुग्णालयाचा प्रस्ताव उद्याच्या कालावधीमध्ये आपण मार्गी लावू शकतो. या ठिकाणी मुस्लिम समाजासाठी या ठिकाणी कार्यालयाची आवश्यकता आहे. ते कार्यालय आपण उद्याच्या कालावधीमध्ये या ठिकाणी श्रीगोंदा शहरामध्ये उभारू शकतो. या ठिकाणी सार्वजनिक कार्यक्रमासाठी नगरपालिकेचं सुसज्ज असं कार्यालय या ठिकाणी आवश्यक आहे. तेही आपण उद्याच्या कालावधीमध्ये या ठिकाणी आपला एक मानस आहे ते आपण या ठिकाणी साकार करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत. या ठिकाणी श्रीगोंदा शहराच्या विकासाच्या बाबतीत आपल्याला शिंदे साहेबांकडनं निश्चितपणे उद्याच्या कालावधीमध्ये विकास खात्यामधून मोठ्या प्रमाणात मदत भेटू शकते. त्यामुळं आपणा सर्व जनतेला मी या ठिकाणी आवाहन करतो की या ठिकाणी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली उभं केलेलं शिवसेनेचं पॅनल, या पॅनलला आपण नगराध्यक्ष व सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करावं ही नम्र विनंती. धन्यवाद. न्यूज टुडे 24 श्रीगोंदा, अहिल्यानगर.